नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पंचायत राज या विषयावरील अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न. तर मित्रांनो, आयोगाच्या पॅटर्ननुसार आपण इथे हे प्रश्न घेतलेले आहेत. तसेच मित्रांनो, आपण मागील सर्व प्रश्नांचा आढावा घेऊन हे प्रश्न इथे तयार केलेले आहेत. मित्रांनो, या प्रश्नांचा तुम्हाला येणाऱ्या 2024मध्ये येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तसेच मित्रांनो, आपण याच व्हिडिओमध्ये मागील वर्षाचे MPSC राज्यसेवा आणि तसेच कंबाईनमध्ये विचारलेले प्रश्न देखील घेतलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्र शासनाने पंचायत राज व्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी टिंब या साली PB पाटील समिती नेमली होती. मित्रांनो, उत्तर येत असेल तर 3 ते 4 सेकंदामध्ये उत्तर कमेंट करायचं आहे, जेणेकरून याच व्हिडिओसोबत तुमचा अभ्यास देखील होऊन जाईल. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1984. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 1984 ह्या साली महाराष्ट्र शासनाने पंचायत राज व्यवस्थेचं मूल्यमापन करण्यासाठी PB पाटील ही समिती नेमलेली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पंचायत राज ही कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वसंतराव नाईक समिती. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील जी पंचायत राज व्यवस्था आहे ती वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीवर आधारित आहे आणि वसंतराव नाईक समिती ही 1960 या साली स्थापन करण्यात आलेली होती, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पंचायत समितीच्या 2 सभांमध्ये टिंबपेक्षा जास्त कालावधी नसावा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 महिन्यापेक्षा. तर मित्रांनो, लक्षात घ्या, पंचायत समितीच्या 2 सभांमध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसला पाहिजे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न, खालील योग्य विधाने विचारात घ्या. म्हणजेच खालील दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने आपल्याला ओळखायची आहेत. तर खाली विधाने दिलेली आहेत, तर 4 विधानांपैकी योग्य विधाने कोणती आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिलं विधान आहे, बलवंतराव मेहता समितीची स्थापना जानेवारी 1957मध्ये झाली होती. दुसरं विधान, बलवंतराव मेहता हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. तिसरं विधान आहे, ठाकूर फुलसिंग, BG राव, DP सिंग हे या समितीचे सदस्य होते. आणि चौथं विधान आहे, भारतात सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार राजस्थानने केलेला होता. तर मित्रांनो, या 4 विधानापैकी योग्य विधान आपल्याला ओळखायचे आहेत. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील 4ही विधाने योग्य आहेत. म्हणजेच बलवंतराव मेहता समितीची स्थापना ही जानेवारी 1957मध्ये झालेली होती, हे बरोबर आहे. बलवंतराव मेहता हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री होती, हे देखील विधान बरोबर आहे. ठाकूर फुलसिंग, BG राव आणि DP सिंग हे बलवंतराव मेहता या समितीचे सदस्य होते, हे विधान देखील बरोबर आहे. आणि भारतात सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार राजस्थान ह्या राज्याने केला होता, हे देखील बरोबर आहे. म्हणून वरील 4ही विधान बरोबर आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व याचे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, आपण MPSCच्या पॅटर्ननुसार इथे हे प्रश्न घेतलेले आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण आपण हे प्रश्न इथे काढलेले आहेत. तुम्हाला 100% ह्या प्रश्नापैकीच प्रश्न तुमच्या येणाऱ्या 2024 कंबाईन आणि राज्यसेवामध्ये तुम्हाला हेच प्रश्न विचारले जाणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस कोणी केली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, LN बोंगीरवार समिती. तर LN बोंगीरवार समिती, तर ह्या समितीने जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस केलेली होती. पुढचा प्रश्न, 2 एप्रिल 1970 रोजी श्री ल ना बोंगीरवार यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय समिती नेमण्यात आली. तर त्या समितीचे सचिव कोण होते?
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्री व्ही मंडलेकर. लक्षात ठेवा, श्री व्ही मंडलेकर हे श्री ल ना बोंगीरवार या समितीचे सचिव होते. आणि मित्रांनो, श्री ल ना बोंगीरवार ही जी समिती होती ती 11 सदस्यांची समिती होती. हा दुसरा पॉईंट लक्षात ठेवा. आणि तसेच 2 एप्रिल 1970 या साली ही बोंगीरवार समिती ही स्थापन करण्यात आलेली होती. ही तिन्ही मुद्दे लक्षात ठेवा, कारण ह्या तिन्ही मुद्द्यावर एक तरी प्रश्न तुम्हाला आयोग नक्कीच विचारू शकतो. पुढचा प्रश्न, 73व्या घटना दुरुस्तीनुसार पहिले पंचायत राज खालीलपैकी कोणत्या राज्यात 1993 या वर्षी अस्तित्वात आले होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश. तर मित्रांनो, मध्य प्रदेश या राज्यामध्ये 1993 या वर्षी 73व्या घटना दुरुस्तीनुसार पहिले पंचायत राज अस्तित्वात आलेले होतं. तर मध्य प्रदेश हे राज्य लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, मूल्यमापन समिती म्हणून कोणत्या समितीला ओळखले जात असे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अशोक मेहता समिती. तर अशोक मेहता समितीला मूल्यमापन समिती म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, बलवंतराय मेहता समितीने सुचविलेल्या ग्रामीण सुशासनाच्या 3 स्तरांना पंचायत राज असे नाव कोणी दिले होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू. तर मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बलवंतराव मेहता ह्या समितीने सुचवलेल्या ग्रामीण सुशासनाच्या 3 स्तरांना पंचायत राज असं नाव देण्यात यावं असं सुचवलं होतं. कोणी सुचवलं होतं? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुचवलेलं होतं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कोणत्या दिवसापासून अंमलात आली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मे 1962. तर 1 मे 1962 या दिवसापासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था ही अस्तित्वात आलेली आहे. पुढचा प्रश्न, तर खालील योग्य कथने ओळखा. तर खाली 4 कथने दिलेली आहेत. तर त्या कथनांपैकी आपल्याला योग्य कथने ओळखायची आहेत. तर लक्षात घ्या, व्यवस्थित वाचून घ्या. तर पहिला आहे, वसंतराव नाईक समिती 1960 साली स्थापन केली होती. दुसरा आहे, या समितीने आपला अहवाल 15 मार्च 1961ला सादर केला होता. तिसरा आहे, वसंतराव नाईक हे महसूल मंत्री होते. आणि चौथा आहे, भगवंतराव गाडे, मधुकरराव यार्दी, दिनकरराव आणि बाळासाहेब देसाई इत्यादी या समितीचे सदस्य होते. तर मित्रांनो, या 4 विधानांपैकी आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व योग्य आहेत, की म्हणजे वरील सर्व योग्य आहेत असं याचं उत्तर असणार आहे. म्हणजेच वसंतराव नाईक समिती 1960 साली स्थापन केली हे विधान बरोबर आहे. तर या समितीने आपला अहवाल 15 मार्च 1961ला सादर केला हे देखील विधान बरोबर आहे. तिसरं आहे, वसंतराव नाईक हे महसूल मंत्री होते हे देखील विधान बरोबर आहे. आणि चौथं आहे, भगवंतराव गाडे, मधुकरराव यार्दी, दिनकरराव आणि बाळासाहेब देसाई तसेच इत्यादी या समितीचे सदस्य होते हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे 4ही बरोबर आहेत, म्हणून याचं उत्तर असेल की सर्व विधाने बरोबर, म्हणजेच वरील सर्व योग्य आहेत असं याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, केंद्र शासनाने पंचायत राजचे पुनर्गठन करण्याच्या उद्देशाने 1986 साली टिंब ही समिती स्थापन केली. याच समितीने पंचायत राज सक्षम करण्यावर भर दिला. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर LM सिंघवी समिती. तर मित्रांनो, डॉक्टर LM सिंघवी समिती ही 1986 साली स्थापन केली. मित्रांनो, कोणती समिती कोणत्या साली स्थापन केली ते तुम्ही साल म्हणजेच ते इसवी सन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण ते इसवी सनावरती तुमचा प्रश्न चुकू शकतो. तर व्यवस्थित इसवी सन पाठ करून ठेवा, कारण समित्या भरपूर नाही आहेत. सगळ्या समित्या व्यवस्थित जर तुम्ही पाठ केल्या तर ते पाठ होऊ शकतात. तर केंद्र शासनाने पंचायत राजचे पुनर्गठन करण्याच्या उद्देशाने 1986 साली डॉक्टर LM सिंघवी ही समिती
स्थापन केली होती, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, ओरिसा हे पंचायत राज व्यवस्थाची सुरुवात करणारे कितव्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6व्या क्रमांकाचे. मित्रांनो, ओरिसा हे 6व्या क्रमांकाचे राज्य ठरलेलं आहे, जी पंचायत राज व्यवस्थेची त्यांनी सुरुवात केलेली आहे. तसेच मित्रांनो, हे जे 9वे, लक्षात ठेवा, ओरिसाचा 6वा क्रमांक आहे. हा 9वा क्रमांक आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे, कारण आपल्या महाराष्ट्र राज्याने 9व्या क्रमांकावर पंचायत राज व्यवस्था स्वीकारली होती किंवा सुरुवात केलेली होती. तसेच मित्रांनो, चौथ्या क्रमांकाचं राज्य आणि दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था कोणत्या साली स्थापन करण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1926. तर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था 1926 या साली स्थापन करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, द्विस्तरीय व्यवस्था अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अशोक मेहता समिती. तर मित्रांनो, द्विस्तरीय व्यवस्था अशी शिफारस अशोक मेहता समिती यांनी केलेली होती. तसेच मित्रांनो, त्रिस्तरीय व्यवस्था असावी अशी शिफारस कोणी केली होती ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती समिती संसदीय सल्लागार समितीची उपसमिती होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पी.के. थंगन समिती. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पी.के. थंगन समिती ही संसदीय सल्लागार या समितीची उपसमिती होती आणि पी.के. थंगन समिती ही 1988 या साली स्थापन करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, राज्यासाठी विकास आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुख्य सचिव. तर मुख्य सचिव यांना राज्यासाठीचा विकास आयुक्त म्हणून देखील ओळखले जाते. पुढचा प्रश्न, खालील महत्त्वपूर्ण शिफारशी कोणत्या समितीने केल्या होत्या ते ओळखायचं आहे. तर मित्रांनो, खाली 3 शिफारशी दिलेल्या आहेत, तर त्या 3 शिफारशी कोणत्या समितीने केल्या होत्या ते तुम्ही ओळखायचं आहे. तर पहिली शिफारस आहे सरपंचाची निवड थेट जनतेकडून करावी. दुसरी शिफारस आहे गाव पातळीवर ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांना जास्त अधिकार द्यावेत. आणि तिसरी शिफारस आहे स्थानिक स्वशासन सेवेची निर्मिती करण्यात यावी. तर ह्या 3 शिफारसी कोणत्या समितीमध्ये करण्यात आलेल्या होत्या हे तुम्ही ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पी.बी. पाटील समिती. तर पी.बी. पाटील समितीमध्ये ह्या वरील 3 शिफारसी केलेल्या होत्या. तर सरपंचाची निवड थेट जनतेकडून करावी ही शिफारस पी.बी. पाटील समिती यांनी केली होती. तसेच गाव पातळीवर ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांना जास्त अधिकार द्यावेत ही देखील शिफारस पी.बी. पाटील समिती यांनी केलेली होती. आणि तिसरं आहे स्थानिक स्वशासन सेवेची निर्मिती करण्यात यावी ही देखील शिफारस पी.बी. पाटील समिती यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. तर खाली 4 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी अयोग्य म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिलं विधान आहे एल.एन. बोंगीरवार समितीची स्थापना 2 एप्रिल 1970 रोजी करण्यात आली होती. दुसरं विधान आहे श्री व्ही मंडलेकर या समितीचे सचिव होते. तिसरं विधान आहे या समितीने आपला अहवाल 15 सप्टेंबर 1971 रोजी सादर केला होता. आणि चौथं विधान आहे एल.एन. बोंगीरवार समितीने एकूण 202 शिफारशी मांडल्या होत्या. तर या 4 शिफारशीपैकी म्हणजे ह्या 4 विधानापैकी कोणतं विधान अयोग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एकही नाही. तर मित्रांनो, वरील 4 विधाने त्यापैकी एकही विधान अयोग्य नाही, म्हणजे सर्व विधाने कशी आहेत, योग्य आहेत. तर पहिलं विधान आहे एल.एन. बोंगीरवार समितीची स्थापना ही 2 एप्रिल 1970 रोजी करण्यात आली होती, हे विधान बरोबर आहे. दुसरं आहे श्री व्ही मंडलेकर या समितीचे सचिव होते, हे देखील विधान बरोबर आहे. तिसरं विधान आहे या समितीने आपला अहवाल 15 सप्टेंबर 1971 रोजी सादर केला होता, हे देखील विधान बरोबर आहे.
आणि चौथा आहे एल एन बोंगिरवार समितीने एकूण 202 शिफारशी मांडल्या होत्या. तर हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे या चारही विधानापैकी एकही विधान अयोग्य नाही, म्हणून याचं उत्तर असेल एकही नाही. पुढचा प्रश्न, ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरील समिती म्हणून कोणती समिती ओळखली जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 GVK समिती. तर GVK समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरील समिती म्हणून ओळखली जाते. तर कोणती समिती? GVK समिती.